गुड मॉर्निंग. आज रेडी झालो आम्ही. हे बघा बॅग विग पॅक झाल्यात. निशाण वगैरे ते पण गेले. निशाण वगैरे गेल्यात. खालतीच बॅगा वगैरे घेऊन आपण मीच राहिलं लास्टला तो जातो बॅगा घेऊन. हे बघा हेल्मेट वगैरे रेडी आहे. फक्त खालती न्यायचं आता आणि सेटअप करायचं. आता जातो खालती. जाम लेट झालं आहे. आम्हाला 6:45 निघायचं होता पण 6:15 तिथं झाली निघतो. आमची इथं गाडी हॉटेल होता. हे बॅग आता लोड करतो. बॅग आम्ही लोड करतो. बॅगा हेच एक मेन काम आहे बाई. एक बॅग ती एक बॅग आता करतो लोड आम्ही. सकाळी चहा बिस्किट. चला आजची राईडची सुरुवात करतो आम्ही. आजची राईडची सुरुवात करतो आम्ही. किती वाजता नाही कधी वाजता 7:15 वाजता. थोडा लेट झाला आज. इथून दिल्ली 885, उदयपूर 225 आणि हिम्मतनगर 53 किलोमीटर. इथं आम्ही पाहिजे नाश्ता पण करू शकतो. निशान नाश्ता वगैरे नाही ना करायचं इथं. नाश्ता वगैरे नाही ना. तेच नाश्ता करायला काही नाही. लेट झाले ना पहिलाच. 90 किलोमीटर झाल्या. त्याच्यानंतर पहिला ब्रेक घेतला आहे मी. 90 किलोमीटर म्हणजे नाश्त्याला ब्रेक घेतले आणि तो पण जरा महागा आहे ना म्हणून आता काहीतरी नाश्ता वगैरे करतो मग जातो पुढे. त्यावेळी इथं जायचं थांबलं. हॉटेल विनायक इथे आहे असं काहीतरी आहे. नंतर फक्त करतो नाश्ता पण नंतर खिचतो गाडी. तर थांबलेलो नाश्त्याला. आता वॉशरूमला जाऊन येते. तो अजून मागाचा आहे बरं. थोडा बरं जाऊ तो वॉशरूम करून. चैन बिन पण घ्यायचं मला गाडीचा ना. चैन बिन टाईट करायचे. फक्त तर रस्त्याने कुठं करता येईल. मी मस्त पोहा घेतो. पोहा पॅटीस आहे. पॅटीस आहे. समोसा कचोरी आहे. पचत नाही मला सध्या म्हणून घेत नाही. म्हणून आता फक्त पोहा. हा पोहा देतो बस. मस्त पोहाच खाता आहे ना. पोहा आणि चहा पितो बस. जास्त नाही घेत. निशाणी बिन तोच घेतले. ते पण पोहाच घेतो. बघा पोहा घेतले. पोहांना बडीशॉप वगैरे टाकते. गोड आहे थोडा. गोटी सोडा बी आहे. आम्ही गोटी सोडा घेतो. गोटी सोडा फोटोचा व्हिडिओ घेते मी. गोटी सोडा चपुडाचा. कपडा पण घेतले. कढीवाडी काय कढी आणि कढी पण आहे का इथं. ते पण हलका तिघान घेतलं म्हणजे. हा पोहा मस्त आहे. बडीशॉप वगैरे आहे. पण फाफडा चेक करतो. नाश्ता झाला आमचा. आता निघतो. तो पुढे थांबला आहे. तो पुढे गेला तिथून. आता निघतो आम्ही. गाडी निशाण बसले. आता बघा उंटा गाडी. तर निघतो आता. त्याच्याजवळ थांबतो आता पुढे परत. ही बघा उंट गाडी. आता नाश्ता करून निघले. आता आम्ही पुढं थांबतो. जरा उंटाची गाडी ही. तो पुढे गेला चुकून. आता पुढंच थांबता. बघू. भेटला आमचा रायडर. बॅगा म्हणता नाश्ता केला त्याने. हां ना सोडा ये. पेट्रोल भरला थांबल्यावर 2 खंड्या होत्या. नाही यार बरं 94 रुपये लिटर पेट्रोल आहे. फुल करता. म्हणजे 2 कांड्याचा होत्या तरी टाकतो. मग नको थांबायला. रोड बरोबर आहे. हां बरोबर आहे. डाल दो. आता मस्त थांबल्यावर एक चुतियाला फोटो काढायचा गाडीच्यावर बा म्हणून थांबल्यावर तर बघ उतरायला लावले. येतो चुतिया. हां मग ये निशांचे बाई शिस्तीन जे यायला जेव्हा तर उगाच अंगावर लोटा येतं. काय बोलायचं.
त्याला गाडीवर बेसून फोटो काढा येरला बरं येतात करत आता चालेल का. याने काढला फोटो आता पहिला. आता निघतो आम्ही. काय फोटो काढून भेटणार आहे. चला जाऊन दे निघू आता. गरमी वाढली आता डेंजर न पुढं ना अजून जास्ती वाढणार आहे. आता जवरा कवर करता येईल ना जवरा करता हो ना. गुगल मॅपने चुकीचा रोड नेलेला. आता परत चालल्यावर रिटर्न. आता राजस्थानला चालल्या. इथं हा आमचा असं वाटतं दुसरा टोल नाका लागले. तो पुढे गेला. आम्ही जरा रस्ता घालवला ना पण जाम मागे होतो आम्ही. हे बघा यो आमचा रायडर. तेच विचार करतो कुठं थांबला कसा नाही. हा समजला. चला आता जरा ब्रेक घेतो थोडा आम्ही पण. आता ब्रेक घेतला आम्ही. असंच खूप टायमानंतर नाही येत ना लवकरच घेतलं. चहा पितो आम्ही. चहा नेमकं आता जरा चहा पिऊन जातो ना घरला. इथं हेल्मेट पण टिकतं राहून दे. चला हेल्मेट बी राहून दे. निशांतता आहे बेसल्यान. चला असं टाईमपास ब्रेक करून 10 मिनिटांना आम्ही निघलो. आता निघतो आता डायरेक्ट 12-12:30ला थांबा मी जेवायलाच. तर इथं घेतो. इथं भज्याचा आहे पण नीट नाही आता. तेच आता चाललं आता मस्त रोड सरळचे सरळ आहे. सरळचे सरळ रोड आहे. पुढं टोल नाका आहे. टोल नाका आहे पुढं मस्त आहे. बाकी सरळचे सरळ रोड आहे. टायर पण माझं काय करू चाललंय करोड बघला बदलू काय रस्त्यानं भेटलो बदलू. असं हाईट नीट. टायरची हालत बघा. ते चिरा पडले. रिस्की वाटतंय. बदलते आता बघू काय भेटलं ना नीट बदलत आहे. भेटलं नाही पाहिजे ते वाटतंय त्याचीच. चला निघतो आता. हे बघा टोल नाका. त्याच्या पहिला थांबलेलो काही खाला नाही आम्ही. पाणी वगैरे पिला. असंच थांबलेलो फक्त टाईमपास. तर पुढं ना 1 तासानं जेवायला थांबू आम्ही. इथं अरे लेन पण नाही ठेवली बाईक वगैरेला. समोर बघा टायर बघा गाडीचा. याला कंच्या साईडला जावं. हां हां मी टायर बघा अत्ती बाहेर काढल्यान. अत्तीच बाहेर काढल्यान टायर. ये बघा राजस्थान बॉर्डर आले. वेलकम टू राजस्थान. राजस्थान में पधारो. स्वागतम वीर भीम मेवाड. राजस्थान मेवाडमध्ये आलो. राजस्थानच्या बॉर्डर क्रॉस केली बघा. इशे ते अशाच बॉर्डर असताना आहे पण कोण नाही मनातला आहे असते पोलीस म्हणजे असताना पण काय माहिती आराम करताना वाटतं. कोण नाही पोलीस वगैरे कोण नाही. तर राजस्थान आलो आणि गुजरात गेला. रोड जाम भरे. गुजरात टू राजस्थान न रोड जाम भरे जाम भरे. आमच्या रायडरने पेट्रोल भरून घेतला पहिला. म्हणजे राजस्थानला थोडा महाग आहे ना गुजरातपेक्षा. आम्हाला पण भरायचा होता पण पेट्रोल आमचा फुलच आहे. 200-300चा भराल. काय 200-300साठी बरं काय टाकू जाऊन ते खोला. ते झंझट आहे. बॅग खोला नाही करा. छान झंझट आहे. काहीतरी जुगाड बघायला लागला एका गाडीचा. PUC काढायला थांबले आम्ही इथं. आणि निशांत इथं बाजूला पाणी घेत आहे. गाडीची PUC नव्हती ना. PUC नव्हती ना म्हणून PUC काढतो आम्ही. असा प्रॉब्लेम नाही. थांबवला नाही कुठं तरी काढून घेतो आम्ही. हो किती रुपये सांगतात PUCचा. कितना PUC का कितना 50 रुपये. 50 रुपयाची PUC. 500चा फाईन पडला असं काढला जायचं. भेटला आम्हाला कुठं भेटला. इथं अख्ख्या रस्त्यात कुठं PUC नाही. आपल्याकडे आता सगळे पेट्रोल पंप असतात. काय माहिती काहीतरी असं. चालला आमचा रायडर पुरा. टाईम लागते ना मग निंग बरं यायला आम्ही पकडतो पुरा.
अजून टाईम लागते काय माहिती का बघ अजून होत नाही काय माहिती काय प्रॉब्लेम चालले. 10 पहिला फोटो काढतो. निशान बी आतमधून दिसले. फायनली आमची PUC आली उलटी झाली तर ती बघा ही PUC काढली. PUC आता निघतो आम्ही. चल निशान रेडी हो. चला निघतो आता. जाम ब्रेक झाला मोठा. हे बघा डोंगर कशी नागणीच्या टन्ना बाहेर आहे नाही तुला नाही मस्त टन्ना डोंगर. अजून म्हणजे आम्ही तिकडं थांबलो ना PUC तिकडून तिथून किती 50 किलोमीटर चालवले फक्त. म्हणजे ऊन पण म्हणजे चालवताना काहीच नाही लागा. तो ना मस्त टने बाजूला डोंगर पण भारी आणि रोड पण मस्त एकदम म्हणजे मोठेचे मोठे आहेत पण काही वाटत नाही. आता आमचा काय प्लॅन चालला आहे कुठल्या तरी ढाब्यावरून चपात्या वगैरे घ्यावं न बाहेरच बसू कुठेतरी झाडा वगैरेच्या खालती. असा प्लॅन तर चालला आहे आमचा. बघू सक्सेस होते का. आम्ही बघा इथं चपात्या घ्यायला थांबला. आम्ही यो एक आयटम घेतला आहे आणि चपात्या घेतला. याच्याकडे बघा काय काय भेटतात. कधी आहे चपाती 10 रुपये. 10 रुपयाची चपाती घेतल्या. 6 चपात्या घेतल्या आणि हे 100 ग्रॅम घेतले. पाण्याच्या बाटल्या घेतल्या. तिथं गाडी बघत आहे उभी आहे जास्त ना. तिकडं मस्त आम्ही घेतल्या 5 चपात्या आणि काहीतरी तिकडचं आयटम घेतले. आत्ता बघता काहीतरी झाड वगैरे बघतो आम्ही त्यात बसून खाता म्हणजे जेव्हा जायचं बाहेर आहे ना जाऊ लांड वगैरे. मग ते काय ते वेस्ट कला करायचं बरं तशात खाऊ काहीतरी. यो नाश्ता ये चपात्या ये आणि पाण्याच्या बाटल्या. तिकडं पण मोठं पार्टी झाली. गाड्या तिथं किती वाजल्या रा 12:54 झाल्या. बघा चोरांनी चोरी चालू केली. वरच्या कंची जरी फळा तोडतो यो बेशरम साला. काय बोलायचं आमच्या माहीत नाही कंची तरी फळात वरती कंचा झाड आहे माहिती नाही. निघालो आमच्या एक रायडरला पाठवलं आम्ही जरा पुढं. चांगला ब्रेक 1:30 वाजला चोरी करून निघतो आम्ही काहीतरी पळालो. कधी वाजल्या 1:30 वाजल्या. मस्त लोकेशन आहे तिथं विरा झाड बरं वाटतं नाही लोकेशन मस्त वाटतं. इथं हवा पण मस्त येते थंड थंड हवा. चला निघतो आता आम्ही पण लेट झाले जाम. चला मस्त झुंझाळी 40 मिनटानंतर निघालो आम्ही जेवून बिवून आरामात. आता बघू आता किती चालवता येते. असं ऊन तर आहे पण कसं गाडी चालवताना लागत नाही आणि रोड पण कसं मोठ्याच्या मोठं आहेत तर आपण कवर करू तर शकतो. किती करता येईल कवर ते बघतो आता. रोड जाम बरे आहेत पण आता इथं थांबल्यावर इथं 2 रोड दाखवता. एक जयपूर वगैरे जातो आणि दुसरं काय माहिती नाही कुठं आहे. म्हणजे मॅपमध्ये तर बघा लेफ्टशीच दाखवत आहे. इथून लेफ्ट घ्यायचा जयपूर मार्गे जायचं आहे ना. चल हे बघा टोल नाकावर आलो. मस्त रोड आहे एक नंबर. अशा रोडला डिझर्व करतं टोल नाका. एवढा भारी रोड होता. बाईकला जायला जागा आहे का बघून द्या. अशी जागा ठेवायला पाहिजे सगळे टोल नाक्यावर. आता कुठं तर ना पाणी पिवायला थांबवत आहो. मला जाम तहान लागले. अजून 4 तास 45 मिनटं पोचायला दाखवतात.
279 किलोमीटर, जे 250 किलोमीटर राहतील ना ते तेवढाच थांबतो. आता किती 270 किलोमीटर दाखवत अजून. तर बघा ना कसं डोंगर इथं मस्त, म्हणजे रोड एकदम सरळचे सरळ आहे. कोण नाही इथे, कोणच नाही दिसत बघा ना, एकदम सरळचे सरळ रोड. बाजूला डोंगर, का भारी वाटतंय बघा ना डोंगर बी. एकदम भारी वेदर पण झाले, गरमी पण नाही लागत, नाही पण नाही. इथं कसं वारा सुटला, का उडतोय, जाम वारा सुटले, कवऱ्या हवा सुटले बघा. मला वाटतं पाऊस येईल इथं, खतरनाक हवा सुटले. जाम हवा सुटले बघा ना, इथं हालते अख्खी गाडी आमची. त्यामध्ये कॅमेरा दिसतोय का नाही, अख्खे माते बिते उडतोय ते बघा, एकदम ओव्हर हवा सुटले. मला आता असं वाटतं पाऊस पडत धरण्यात थोड्या टायमासाठी, मला वाटतं असं. बस कच्चे वारा सुटले, जामच नाही, अख्खा लाल 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 लाल. या साईडला तर अख्खं हे जाईल, जामच वारा सुटले. असं वाटतं थांबू पुढे जाऊन साईडला, जाम सुटते ना. काय माहिती अचानक असं झालं. आम्ही थांबलो इथं, जामावर चालतो ती गाडी अख्खी हालत होती, म्हणून आम्ही थांबलो जरा पेट्रोल पंपच्या बाजूलाच थांबल्या बघा. ऐसा मस्त. तर आता गेली हवा, जाम सुसाट सुटली हवा, म्हणून जरा असा ब्रेक घेतला, जरा थांबलो, गाडी हालत होते अख्खी. निघता होता म्हणजे थोडासा हलका ब्रेक, छोटा ब्रेक. इकडं बघा अशी पिशवी अशी उडते हवेत, तर त्या हवा आहे बघा. नाही बघ जाम हवा आहे, आता बी नाही खतरनाक हवा आहे रे, खतरनाक. आपल्या राईटचा यो पहिला टनल लागले, पहिला. मागं पाऊस पडत होता, आम्ही फास्ट येते, पुढं ऊन लागला, मग नाही आम्ही रेनकोट नाही घातला, नाही निघालो. तेव्हा पहिला टनल बघा, पहिला छोटासाच आहे पण आहे, टनल तर आहे ना. पुढची ग्लास पण पुसायला लागेल जाम आपले. नुसतं भूक आहे, आता थांबलो ना चहा वगैरे प्यायला तर थांबतो. आज पण झाला काल तेवढा टाईम पोचता पोचता 8-9 वाजते. इथं मस्त वैष्णोदेवीसारखं देऊळ बनवले बघा राजस्थानमध्ये. भारी एंट्री तर भारी वाटतंय. जय माता दी, जय माता दी. मस्त होता पण आवडला. डोंगर काय आता सरलाच रोड आहे कधीपासून, म्हणजे 223 किलोमीटर राहिले पोचायला. थांबू का नको चाललं, कारण काय टाईम थांबू तर जामच टाईम वेस्ट व्हायचं आहे, आणि असं काही एवढा त्रास नाही, म्हणून चाल करता आम्ही. मस्त आहे बघा. उदयपूरला आहे आम्ही आता, उदयपूरमध्ये. एवढा हिरवा बघून राजस्थान तर नाही वाटत आहे. बिल्डिंग वगैरे मस्त, कंपन्या वगैरे पण आहे तिथं. मिराजची कंपनी. हे तर लावलं बॅरिगेट, पण कोण नाही ते. वाटतं संध्याकाळी वगैरे थांबत असते. आता आम्ही 150 किलोमीटर नंतर ब्रेक घेतले. इथं कुठं थांबायलाच काही भेटत नव्हता. थांब पाठी ते काही डाब्यावर काहीच भेटत नव्हतं, म्हणून आयच थांबल्या. जाम ऐसा वैतागलो, कधीपासून चालवता फोनचे काय आहेच नाही.
काहीच नव्हतं आहे म्हणजे बोलणार लागो नाही बोलून म्हणजे कंटिन्यू आम्ही जाम टाईम झाला चालतो. आता आमचे 195 करणार नाही 185 किलोमीटर राहिले ना अजून. 185 किलोमीटर म्हणजे विचार कर किती चालवलं आहे. जमलं तोंड मी अख्खा काल पाटले. रेडबुल घेतले मी चहा पिवायची इच्छा आहे म्हणून रेडबुल मागवले. तुला नाश्ता करून निघालो आता आम्ही. आता किती बघा 188 किलोमीटर दाखवत आहे. आता 90 किलोमीटर चालू आणि थांबू. इथं रस्त्याला वॉशरूम वगैरे बांधले मस्त. इथं आता केल्याने वॉशरूम वगैरे पहिला काही नव्हता. पहिला इथं काहीच नाही म्हणजे वॉशरूम नाही काही नाही. म्हणजे ढाबे पण होता ना त्यांचा पण वॉशरूम नव्हतं. म्हणजे गार्डन वगैरे म्हणजे असं बाहेर असं ओपनमध्ये सांगत होते. आता भारी केलं ना. आम्हाला ना आज पण 9च्या आसपास टाईम होते पोचता जाम टाईम होता आपण. नाका एवढा म्हणजे गर्दी नाटक टोल नाक्यावर. इथं सगळीकडं आपले हेच देतात म्हणजे मार्बल दिसतात. थोडं कंटेनर तिकडं बघायचे पण इथूनच वाटतं मार्बल जातात ना राजस्थानमध्ये. बघा 2-3 गेले कंटेनर सगळे म्हणजे जास्ती मार्बलच्याच दिसतील. ते बघा इथं बघा मार्बल सगळीकडं मार्बल. इथं पोलिसांची गाडी बघतात. PVC राजस्थानमध्ये PVC जाम आहे. गुजरातच्या रोडला ना गुजरातमध्ये कुठंच आम्हाला PVCची गाडी नाही भेटली. राजस्थान आल्यापासून सगळे टोल नाक्याच्या बाहेर PVC आणि फास्टॅग दोघांची गाडी. राजस्थानमध्ये बघा असं बैल तुम्हाला अख्ख्या रस्त्याने भेटतील जाताना. मला गुजरातमध्ये माणसं येतात उलट्या साईडची नाही. राजस्थानमध्ये यायचं म्हणजे म्हशी बैल काही पण म्हणजे यायचं रस्त्याने तुम्हाला भेटतीलच. नजराड्यावर लागतं नाही भेटतो वगैरे अख्ख्या राजस्थानमध्ये. कुठं पण तुम्हाला रोड बैल वगैरे तिथं. आणि गुजरातमध्ये तुम्हाला उलट्या साईडची येणारी माणसं अपोजिटची येतात लांब लांब. अजून आम्ही 133 किलोमीटर मागे आहे. आणि हा लागला टोल नाका. छोटासा टोल नाका जास्त मोठा नाही छोटासा आहे. 133 म्हणजे 2.5 तास दाखवते 133 किलोमीटरला. रोड चांगला आहे ना मग चालवायला पण काही नाही वाटत. कंटिन्यू पण चालू शकतो. पण त्याची जी स्कूटी आहे ना तिला थांबायलाच लागेल. गरम होते ना कंटिन्यू नाही चालू शकत. 80-100 किलोमीटरला थांबायलाच लागतं त्यांना. थोडी थंडी करत गाडी. तर बघू जरा पुढं करतो आणि थांबतो आम्ही. ते बघा मार्बल बघा ना अख्खं दगडं नंतर कट करतील त्याला. बादाम शेक वाटत पर पोट खराब नाही झाला पाहिजे. ग्राउंड भारी आहे. राजस्थानला ना फक्त गुजरात तो राजस्थान पण ना गाडी चालवणं एवढी मजा येईल ना. कुठली पण ना 2 व्हीलर 4 व्हीलर काही पण रोड तेवढं भारी ना तुम्हाला मजा रोडची जाम भारी रोड. आता आम्ही थांबू म्हणजे 130 किलोमीटर नंतर ब्रेक घेऊ. गाडी थंडी वगैरे करू. नंतर चहा वगैरे पिऊ. आणि नंतर पुढचे 70-80 किलोमीटर रूम शोधायचं चालू करू. तरी वाजतील ना मला 9 वाजतील आजकाल 9. इथं बघा इथंच ऑफरोड चालू झालं आहे. खड्डावाला रोड म्हणजे रोड ब्रिज बनतं आहे ना. मग इथून बाजूच्या रोडशी त्यांनी दाखवले. रोड अख्खा खड्डा आणि त्याच्यानं एकदम याला जवळून चालवता ना तर मला कसं आहे गाडीचं जास्ती म्हणजे हे दिसत नाही. विंडशील्डच्या मुलांना पूर्ण अडतं आहे. थोडा गॅप ठेवून चालवायला लागतं. रोड मस्त आहे फक्त हा थोडासा पॅच होता फक्त एवढाच खराब. बाकी रोड तर एकदम एक नंबर होता. ओके इथं 105 रुपये लिटर आहे. हे बघा पेट्रोल टाकायला थांबल्या 105 रुपये लिटर. वो कौन सा EV है क्या? किती भरतील काय माहिती नाही. तुला कैसे दिसतो रे आम्ही मॅप पेट्रोल टाकायला आलेस. ऑटो कट नाही आला हा.
असं बघून बघून टाकेल किती होईल. मला वाटतं 15 लिटर बेसल. 15 लिटर 15 लिटर बेसला 1510 कर दो बस. करतो चला. 1510चा होईल डिझेल. बघा आता सर्व्हिस रोडशी पाठवले. परत रोडचं काम चालू होता. हे बघा डेंजर लागलं ट्रॅफिक. साईडशी घ्यायला काही नाही, पण कसं समोरची गाडी आली नाही, हिला परत मागं खेचता येत नाही. जामे व्यू येतं गाडी, म्हणून शिस्तीन मागंच काढायला लागतंय. आणि खड्डा बिड्डा नाही एक साईडला गेली ना तर नाही जमणार हिला. जाम डेंजर इथं. अख्खा म्हणजे राजस्थान रोड तर एक नंबर आहे. फक्त असा सर्व्हिस रोडला आणि वरतून आता संध्याकाळ झाले ना, मार्केट वगैरे भरला, त्याच्यामुळं जराशी ट्रॅफिक लागले. नाहीतर अख्खा रोडमध्ये कुठंच नाही. म्हणजे थोडा म्हणजे असा सर्व्हिस रोड टाईप यायचा, पण रोड मस्त सरळचे सरळच होते. पहिल्यांदा म्हणजे अशी ट्रॅफिक लागली आहे राजस्थानमध्ये आल्यापासून. तर परत जॉईंट होईल पुढं रोड. बघतो आता पुढे इथूनच होतं वाटतं, जास्त नाही. इथून कसं रे आउटसाईडने पण वगैरे येतात आणि गाई वगैरे कसं येतात पूर्ण रोडला गाई वगैरे. आणि कोण हाकलत नाही गाईंना वगैरे, म्हणजे असं बसले असते तर उठवत पण नाही कोण, म्हणजे बसले तर बसले असे. चांगलं आहे म्हणजे तसं असंच केलं पाहिजे. त्याच्यामुळं पण म्हणजे जाम होतं आहे. छोटं आहे ना रोड, ना काम चालू आहे. नंतर होईल 1-2-3 वर्षात तर म्हणजे बघायलाच नको एवढं भारी होईल काम. बघा ना ऑलमोस्ट म्हणजे झाले. फक्त ब्रिज बनला तर कसा हा मार्केटमधून पण जायची जरूरत नाही, डायरेक्ट वरतूनच. बघा इथं तो रिक्षावाला वगैरे बघा कसं एकदम मधीतच थांबवतो, साईड वगैरेला घेत नाही. राजस्थानमध्ये पंढरपूरच्या आहे, गेली मागे, आता दिसला नसेल तुम्हाला. पण पंढरपूरच्या होती राजस्थानमध्ये. खतरनाक ना. म्हणजे हा आहे महाराष्ट्राचा धबधबा आहे, चहाचा धबधबा सगळीकडे आहे महाराष्ट्रातील. चहा चवरा भारी पंढरपूरच्या इथं. अरे ना चालते आज गाडी. अजून अजमेर 105 किलोमीटर दाखवत आहे. इथं कुठं तरी थांबतो. आणि याचा समजत नाही मोबाईलचा, लोकेशन सारखीच असेल म्हणजे त्यांचा. इथं आल्या आम्ही डाब्यावर. हे डाब्यावर ते बघा कैसं बघता ते तर बघा नजरात नाही आठवलं. ते आयला तशी नजरात नाही आठवलं. काय माहिती आम्ही आवरा हँडसम दिसतो का काय समजा नाही. कंटिन्यू बघत चालल्या. तर इथं चहा नाश्ता करता आणि निघतो. जास्त नाही थांबू आम्ही, लगेच चहा पिऊ आणि लगेच निघू आम्ही. बघा अजून बघता म्हणजे नजरात नाही आठवत. छे चालेल. पैसा कुत्रा आले मला माझे फॅन लोक गेला कुत्रा पकडते पक्षीला. पक्षीची मागं धावलं नाही. काय माहिती कांचा पक्षी आहे ते. कुत्रा त्याची मागं धावत जायला. बघा इथं यायचा हे ठेवलं ती गाडी. आमचा रायडर येईल इथून आता. रायडर इथून आता खराब झाला असेल तो आला घरी. तर चहा मागवले आम्ही आणि बघू तो आल्यावर काहीतरी नाश्ता पण मागवतो. हा लास्ट ब्रेक. आता डायरेक्ट रूमवर त्याच्यानंतर आम्ही तेव्हा गट्टू आहे बेसले ते तुम्हाला दाखवतो. 3 माणसं अजून बघताना अजून म्हणजे काय माहिती काय दिसले आम्हाला. माझ्या गट्टू बोलताय मोर आहे मोर. तर तो त्याला काका बोलताय. तर राजस्थानला बरं त्याला बरं काका केला नाना बोल. काय हा हा याला ना टोल नाका 500 मीटरपर्यंत त्याला आवडकी आवाज येतोय मोरचा. तो बोलताय बोरचा आवाज यायला याला. 500 मीटरचे त्या बोर आहेत. काय बोला बघ काका बोलतोय काका. याला काय समजतं काका. चहा मागवले त्याच्यावर ओरिओ बिस्किट खाता. याचा ते माझा नाही हा याने दिले ना मला. नाव सांग काय काय नाव सांग काय. बाला बालाने दिला ना आम्हाला ओरिओ बिस्किट.
चहाच्या बरोबर खाता मला. बालाने दिल्या बालाला. बालाने दिला ना बालाला. चला आता झाला आमचा चहा वगैरे पिऊन सगळा निघून झालेला आहे भाई. सगळा करून झाला. निघतो आता. तो रायडर गेला आमचा पुढं. आता निघतो आता डायरेक्ट रूमवर. हायवेवर थांबलेलो जरासा पुढं आलो तर आम्हाला दिसला मोर. हे बघ तुम्हाला दिसतंय का? काय झालं रे मोर? तो काय झाडाच्या खाली तो काय? हां हे बघा मोर दिसतंय. इथे जाम मोर आहे. थोडा पुढं गेलो लगेच भेटून मोर. 3 किलोमीटरवर 100च्या जास्ती मोर आहे. आणि थोडा पुढे गेलो ना पण जंगलाचे खंजीर आहे. तर तिकडं खूप मोर आहेत. मग देऊळ आहे तिकडं. देऊळाजवळ जाम मोर आहेत. कधी फॅमिलीला घेऊन आलो होतो जाईन तिकडे मी. इकडं बघा याचा डीजे लावले हायवेला. लग्न वाटतं आता हायवेला डीजे आहे. लगीन आहे लगीन. अगं हायवेवर लावले डीजे हवी. डेंजर आहे. रात्रीचं 8 वाजता अजून आम्हाला पोचायला अजून 50 मिनटं तरी लागतील. टोल नाका आले म्हणजे अजून आम्ही कधी पकडा ना 40 किलोमीटर मागाव. तर परत रूम शोधायला काम टाईम वेस्ट होतं. बघू आता किती टाईम होतं. त्याच्यानं उद्या पण जाम लवकर निघायचं आम्हाला. आमच्या आहे का निशान रोड? आता पुढं जाऊन रूम शोधायला लागेल. आता 10 किलोमीटर नंतर रूम शोधायचं चालू करतं. जाऊन द्या. रात्रीनं जास्त रिस्की वाटतं ट्रॅव्हलिंग. दिसत नाही ना समोरून गाडी आली ना लाईट पडली ना तर काहीच दिसत नाही. मी माझ्या कसं हेडलाईटीवर हे लावलं. श्रीनाथ रेस्टॉरंट आहे. रूम घेतले आम्ही. बघितले असेल तुम्ही 1400 रुपयात पडले रूम. म्हणजे थोडी खास नाही म्हणजे ठीक आहे. 1400 रुपयाचे हिसाबात म्हणजे पर पर्सन पकडा किती म्हणजे 450च्या आसपासच तेवढं जाईल. ही बघा ही रूम. झोपले. ही आमच्या बॅगा सामान बघा एवढा. इथं असं कबाड दिले कपडे वगैरे ठेवायला. वॉशरूम बाकी काय नाही. बाहेर पण बाल्कनी आहे पण तेवढी खास नाही बाहेर. म्हणजे ठीक आहे. नाईटलाच तर राहायचं आपल्याला. हे बघा बॅगा. चला आपण हॉटेल व्हायला बघा खावायला मागितलं येऊ. हॉटेल अख्खा खाली आहे पण 10 वाजता अख्खा भरणार आहे ना. गाडी इथे थांबतं शाही रेग्युलर त्याच्याशी म्हणून आम्हाला 10 वाजेपर्यंत टाईम आहे. आता बघू मागितलं नाही काहीतरी. खाली आहे. हे आजचा राईस प्लेट. ही भाजी पनीरची ग्रीन पीस बीन जिरा राईस रोटी दाल फ्राय कांदा पाणी. छास पण आहे बघा. पाण्यासारखा छास मजा. जेवण झालं माझा. ठरला हे जेवतान. चला आता झोपतो मी. वरती जाऊन झोपतो मी. गुड नाईट.